तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी काम करताना तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा. आनंदी आणि यशस्वी जीवनाची आठवण ठेवा, ज्याची सुरुवात देवापासून आणि देवासाठी संपते. काय असे जीवन जगणे आपणास आवडेल काय? प्रियांनो, उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. आपणास काही शंका असल्यास किंवा वचनाबद्दल काही माहिती हवी असल्यास कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या फोनवर कृपया आम्हास संपर्क करावा ही विनंती. प्रियांनो, मला काही दिवसांपूर्वी एका दर्शकाचा फोन आला होता आणि त्यांनी विनंती केली की कधीतरी पौलाच्या संपूर्ण जीवनाचा आढावा उपासना कार्यक्रमामध्ये घ्यावा. त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी काही वेळ या विषयावर म्हणजेच पौलाचे जीवन याचा आढावा घेणार आहे. पौलाचे जन्माचे नाव खरे तर शौल आहे. त्याचा जन्म तार्स शहरात एका यहुदी कुटुंबात झाला. त्याला जन्माने रोमन नागरिकत्व मिळाले आणि हा त्या काळातील एक विशेषाधिकार होता जो त्याने आपल्या नंतरच्या आयुष्यात वापरला. स्वतःविषयी पौल फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतो, मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला, इस्रायल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा होता. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात पौलाला महत्त्वाची व्यक्ती मानली जाते. वास्तविक पाहता जे येशूचे शिष्य होते त्यांना प्रेषित असे म्हटले जाई. पौल हा काही येशूचा शिष्य नव्हता, तरी त्याने स्वतःला येशू ख्रिस्ताचा प्रेषित असे संबोधले आहे. त्याने जी अनेक पत्रे लिहिली त्यांचा ख्रिस्ती धर्मशास्त्रावर, विशेषतः देवपिता आणि येशू यांच्यातील नातेसंबंधावर आणि देव व मानव यांच्या गूढ संबंधांवर प्रचंड प्रभाव पडला आहे. पौलाविषयीची माहिती आम्हाला प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये आणि त्याने लिहिलेल्या पत्रांमध्ये वाचायला मिळते. पौलाचे दिमिश्कच्या रस्त्यावर जाताना झालेले परिवर्तन ही एक अत्यंत चमत्कारिक आणि नाट्यमय घटना आहे. परंतु पौलाने आपल्या स्वतःची ही साक्ष अनेक वेळा सुवार्ता कार्यात उपयोगात आणली. वास्तविक पाहता पौलाच्या या परिवर्तनाआधी तो येशूच्या लोकांना म्हणजेच येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांचा छळ करणारा म्हणून कुप्रसिद्ध होता. परंतु ज्या वेळेस ख्रिस्ती लोकांना धरणाऱ्या या व्यक्तीला येशूने धरले म्हणजेच त्याची भेट घेतली, त्यावेळेस त्याचे जीवन बदलून गेले. तो नम्र तर झालाच, परंतु त्याने विश्वास ठेवला आणि येशूला स्वीकारलेही. तो आधी शौल म्हणून ओळखला जाई, परंतु या परिवर्तनानंतर त्याच्या नावात बदल झाला. त्याला पौल म्हणून ओळखायला लागले. प्रियांनो, जर आम्हाला विचारले की पौलामध्ये आम्हाला काय विशेष दिसते, तर असे सांगता येईल की पौल हा संपूर्ण हृदयाने ख्रिस्ताला आणि ख्रिस्ताच्या राज्याला समर्पित होता. त्याच्या जीवनात त्याला फार मोठी किंमत द्यावी लागली. परराष्ट्रीयांमध्ये सुवार्ता पोहोचविणे ही त्याची उत्कट इच्छा होती आणि त्याने त्यासाठी पुष्कळ त्रासही सहन केला. अनेक मंडळ्या त्याने स्थापन केल्या. अनेकांना त्याने येशूच्या विश्वासात दृढ केले. त्याने स्थापन केलेल्या नवीन मंडळांची व्यवस्था लावून दिली. कधीकधी तो परखड वागायचा, पण त्याच्यामध्ये इतरांसाठी प्रीती होती. त्याने केलेले मार्गदर्शन आजही विश्वासणाऱ्यांसाठी एक पाया असे आहे. त्याच्यामध्ये
आणखी एक वैशिष्ट्य होते. तो आपल्या उपजीविकेसाठी तंबू बनवित असे. पौल आपल्या सुवार्ता फेरीमध्ये सदैव येशूचा मृत्यू, येशूचे पुनरुत्थान आणि येशूचे प्रभुत्व यावर जोर देत असे. इतरांच्या जीवनामधील चमत्कारास तो कारणीभूत झाला. त्याने शारीरिक आरोग्य दिले, त्याने आत्मिक आरोग्य पण दिले. त्याने मार्गदर्शन आणि सल्ला दिला, जेणेकरून नवीन विश्वासणारेच नव्हे तर दृढ विश्वासणाऱ्यांनाही ते उपयुक्त झाले. अनेक महत्त्वाच्या विषयांना त्याने हाताळून मंडळांमध्ये सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला. प्रियांनो, पौलाचे जीवन खडतर होते, परंतु त्याने ते कधीच हलके समजले नाही. तो सातत्याने कार्य करीतच होता. यरुशलेम येथे जाऊ नये म्हणून अनेक विश्वासणाऱ्यांनी त्याला भावनिक साद आणि गळ घातली, परंतु स्वतःचा निर्णय त्याने कधीही बदलला नाही. रोममध्ये आपण जावे ही त्याची इच्छा होती. त्याला रोममध्ये जाता आले, परंतु तो तेथे बंदिवान म्हणून गेला. तरीही त्याने ख्रिस्ताविषयी सुवार्ता सांगण्याचे सोडले नाही. त्याने अनेकांशी आपले नाते जोडले होते. त्याच्या पत्रांच्या शेवटी तो अनेकांची नावे लिहितो, ज्यांना तो ओळखतो. त्याने तिमोथेय आणि तीत यांना देवाच्या कार्यासाठी तयार केले होते. असे म्हटले जाते की पौलाची ही आश्चर्यकारक सेवा त्याच्या वयाच्या 66 वर्षांपर्यंत होती. म्हणजेच त्याने एकूण 35 वर्षे सेवा कार्य केले. पहिल्या शतकात अस्तित्वात असलेली प्रवास व्यवस्था पाहता आणि त्याला आडव्या आलेल्या इतर अडचणी लक्षात घेता त्याची कामगिरी खरोखरच आश्चर्यकारक आहे. आज त्या काळातील देवाचा सेवक आणि आजच्या काळातील देवाचा सेवक यांची प्रवासाबाबतची तुलना केली तर नक्कीच आम्हाला त्यामध्ये खूप मोठी दरी दिसून येईल. त्या काळात आजच्या इतका प्रवास आरामदायी नव्हता. आधुनिकता नव्हती. नैसर्गिक आपत्ती नेहमीच आवासून समोर होती. म्हणूनच पौलाची कामगिरी आम्हाला आश्चर्यकारक वाटते. आता आपण पौलाने लिहिलेल्या पत्रांबद्दल थोडीफार माहिती घेऊया. बहुसंख्य लोकांचे म्हणणे असे आहे की पौलाने एकूण 13 पत्रे लिहिली. ती येणेप्रमाणे आहेत: रोमकरास पत्र, करिंथकरास पहिले आणि दुसरे पत्र, गलतीकरास पत्र, इफिसकरास पत्र, फिलिप्पीकरास पत्र, कलसईकरास पत्र, थेसलनिकाकरास पहिले आणि दुसरे पत्र, तिमोथेला पहिले आणि दुसरे पत्र, तीताला पत्र आणि शेवटचे फिलेमोनास पत्र. पौलाने काही पत्रे बंदिवासात असताना सुद्धा लिहिली. ती म्हणजे इफिसकरास पत्र, फिलिप्पीकरास पत्र, कलसईकरास पत्र आणि फिलेमोनास पत्र. काही ईश्वर विज्ञान तज्ज्ञांच्या मते इब्री लोकास पत्र याचा लेखक म्हणून पौलाकडे पाहिले जाते, परंतु याबाबत काही आक्षेप सुद्धा आहेत. परंतु सर्वसाधारणपणे इब्री लोकास पत्र याचा लेखक म्हणून पौलाकडेच पाहिले जाते. आता आपण पौलाच्या अंताविषयी पाहूया. पौलाच्या मृत्यूचे नेमके तपशील अज्ञात आहेत, परंतु परंपरेनुसार असे म्हटले जाते की रोममध्ये पौलाचा शिरच्छेद करण्यात आला. येशू ख्रिस्तावरील विश्वास आणि त्याने केलेले महान कार्य कधीच विसरले जाऊ शकत नाही. ख्रिस्ती लोकांना छळ करण्यासाठी धरून देणारा म्हणून त्याच्या जीवनाचा पूर्वार्ध होता, परंतु दिमिश्कच्या वाटेवर खऱ्या अर्थाने ख्रिस्ताने त्याला धरले आणि येशूचा महान सेवक, महान प्रेषित म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. गलतीकरास पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनात पौल म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे.
पौलाच्या जीवनामधून शिकण्यासारखे बरेच काही आहे. फक्त आम्हाला त्याच्याशी समरूप व्हावे लागेल. माझी खात्री आहे पौलाच्या जीवनावरील ही थोडक्यात माहिती आमच्यासाठी आशीर्वाद आहे. विश्वासामध्ये खंबीर राहण्यासाठी आम्हाला एक आव्हान आहे. काय आपण हे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहात? आता आपण आपल्या मुख्य अध्ययनाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण एक गीत ऐकूया. प्रभू येशूच्या मधुर नावात पुन्हा एकदा आपणास सलाम. उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. आपण मागील कार्यक्रमात पाहिले की पौल यरुशलेम येथे आलेला आहे. तेथे दंगा होतो आणि पौलाला अटक केली जाते. त्या ठिकाणी पौल यहुद्यांबरोबर भाषण करतो आणि तो परराष्ट्रीयांकडे कसा वळला याबद्दल त्यांना सांगतो. परंतु त्यानंतर तेथे काय घडते? काय पौल तेथून सुटू शकला की त्याच्यावर दुसरी कोणती समस्या आली? यासाठी आपणास आजच्या अध्ययनाकडे लक्ष लावावे लागेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 22व्या अध्यायाच्या 10व्या वचनापासून पुढच्या वचनांना पाहणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. प्रेषितांची कृत्ये 22वा अध्याय. पॉल ह्यावेळेला यहुदी जमावासमोर आपले भाषण देत आहे. आम्ही पाहिलं श्रोत्यानो की कशा प्रकारे तो आपली पार्श्वभूमी त्यांच्यासमोर मांडत आहे. तो त्यांना सांगतो की मी तुमच्यापैकीच एक आहे, परंतु कशा प्रकारे प्रभू येशूने माझ्या जीवनात परिवर्तन आणले, कशा प्रकारे त्याने माझी भेट घेतली. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी पॉल पंथ हा शब्द वापरतो.
हा मार्ग किंवा हा पंथ ह्याकडे लक्ष द्या. तो ह्या ठिकाणी मंडळी, ख्रिस्ती अनुयायी किंवा ख्रिस्ती अशा कोणाचाही उल्लेख करीत नाही. तो असे शब्द वापरतो जे त्यांना समजतील. हा पंथ खरोखरच फारच चांगला शब्दप्रयोग ह्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. हा मार्ग कोणता? कोणत्या पंथाविषयी पॉल बोलत होता? तो म्हणजे ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो त्यांना असे सांगतो, ऐका, माझी पार्श्वभूमी आणि तुमची पार्श्वभूमी एकच आहे. आम्ही वेगवेगळे नाही. नंतर ह्या ठिकाणी पॉल आपला अनुभव त्यांना सांगत आहे. 8व्या वचनात मी आपणाकरिता वाचले होते की त्याने विचारले, प्रभूची तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ज्या नासुरी येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. त्या जमावामध्ये शांतता पसरली होती. 9वं वचन मी आपणाकरिता वाचलं होतं. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. ह्या ठिकाणी श्रोत्यानो, काही पाहण्याकरिता थोडे थांबावे असे मला वाटते. कारण आपण जर स्मरण केले तर आपणास तार्सेसच्या शौलाच्या परिवर्तनाविषयी वाचलेले आठवत असेल. त्यात लिहिले आहे, त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. ह्या ठिकाणी पॉल म्हणतो की जी माणसे माझ्याबरोबर होती त्यांनी जो आवाज मी ऐकला तो ऐकला नाही. फक्त तोच प्रभू येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकू शकला. बाकीच्या लोकांना फक्त प्रकाश दिसला, परंतु त्यांना ती वाणी ऐकू गेली नाही. आता 10 ते 15 वचने पहा काय सांगतात. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दमिश्कात जा. मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दमिश्कात नेले. मग हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शाऊल भाऊ, इकडे पहा. तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने ठरविले आहे की त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी. कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. श्रोत्यानो, समजून घेण्याचा प्रयत्न करा की पौलाने प्रभू येशूबरोबर व्यक्तिगत मुलाखत दिली. माझा विश्वास आहे की प्रभू त्याच्याबरोबर बोलला आणि त्याने त्याला शिक्षण दिले, ज्यावेळी त्याने त्या अरेबियन निर्जन अरण्यात वेळ घालवला. 16 ते 20 वचने सांगतात, तर आता उशीर का करीतोस? उठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे शालन कर. मग असे झाले की मी यरुशलेमेस माघारी आल्यावर मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. तेव्हा मी त्याला पाहिले. तो मला म्हणाला, त्वरा कर, यरुशलेमेतून लवकर निघून जा, कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत. तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे. तुझा साक्षी स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळीत होतो. तेव्हा त्याने मला सांगितले, जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवितो. श्रोत्यानो, ज्यावेळेला स्तेफनला दगड मार झाला त्यावेळी पॉल प्रत्यक्ष त्या ठिकाणी होता. स्वतः त्याला मान्यता दर्शवित होता आणि ही गोष्ट तो कधीही विसरू शकला नाही. कधीही न मिटणारा ठसा त्याच्या मनावर उमटला होता आणि त्यामुळेच त्याचे परिवर्तन होण्याकरिता त्याची तयारी होऊ शकली. 21 आणि 22 वचने, तेव्हा त्याने मला सांगितले, जा, मी तुला परराष्ट्रांकडे दूर पाठवितो. ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले. मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही. पॉल विदेशी हा शब्द वापरतो कारण विदेशी लोकांना येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी तो बाहेर निघाला होता. परराष्ट्रीयांना सुवार्ता सांगण्याकरिता पौलाची निवड देवाने केली होती. 23 आणि 24 वचने, ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता सरदाराने असा हुकूम केला की त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी
त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. श्रोत्यानो, पॉल इब्री भाषेत बोलू लागला तेव्हा सरदार त्या ठिकाणी उपस्थित होता. परंतु त्या सरदाराला ती भाषा समजत नसल्यामुळे काय होत आहे, काय समस्या आहे, हे तो मुळीच समजू शकला नाही. म्हणून त्याने पौलाला गडीत नेण्याचा हुकूम दिला. पॉल एक कैदी आहे व त्याला चाबकाचे फटके मारल्यानंतर सत्य काय आहे ते आपल्याला समजून येईल असा त्याचा विचार होता. 25वे वचन. मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले. तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, रोमन मनुष्याला व तशात ज्याला दोषी ठरविले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय? पॉल ह्या ठिकाणी त्याला प्रश्न करीत आहे. लोकांनी पौलाविषयी गैरसमज करून घेतला होता. जे यहुदी होते त्यांना वाटले की पॉल त्रफिमला मंदिरात आणणार आहे. त्रफिम हा एक विदेशी होता आणि इफिसमध्ये राहणारा होता. पौलाच्या तिसऱ्या सुवार्ता प्रसाराच्या फेरीत तो पौलासोबत एरुश्लेमेत आला होता आणि ह्या लोकांना असं वाटलं की पौलाने ह्या सुनताना झालेल्या ग्रीक विदेशाला इस्रायलांच्या कोर्टात आणले. परंतु श्रोत्यानो, पौलाने तसे केले नव्हते. पॉल एक इब्री होता ज्याला ग्रीक भाषा येत होती. तो रोमन नागरिक असल्यामुळे तो चाबकाच्या फटक्यापासून आता आपला बचाव करण्याकरिता त्याचा उपयोग करीत आहे. 26 ते 28 वचने. हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहात? तो माणूस रोमन आहे. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, मला सांग, तू रोमन आहेस काय? त्याने म्हटले, होय. सरदाराने उत्तर दिले, मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे. पौलाने म्हटले, मी तर जन्मतःच रोमन आहे. श्रोत्यानो, जो सरदार होता तो प्रथम गुलाम होता, परंतु त्याने पैसा जमा करून आपले स्वातंत्र्य विकत घेतले होते. रोमी सैन्यामध्ये त्याची प्रगती झाली आणि तो एक सरदार झाला होता. परंतु त्याच्या समोर उभा असलेला जो कैदी होता पॉल, तो रोमन नागरिक असून त्याला जन्मापासूनच रोमन नागरिकत्व मिळाले होते. त्याचा तो हक्क मिळाला होता. आणि हे ऐकून त्या सरदाराला खरोखरच आश्चर्य वाटले. 29 आणि 30 वचने. ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले. शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बांधविले होते. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की सरदाराला कळून चुकले की त्यांचा कैदी कोणीतरी महान व प्रतिष्ठित व्यक्ती आहे. तो त्यावेळी घाबरला आणि बाकीचे जे लोक त्याची चौकशी करण्याकरिता त्या ठिकाणी होते ते सुद्धा तत्काळ त्याच्यापासून निघून गेले. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पॉल घाबरत नाही, परंतु तो सत्याकरिता खंबीरपणे उभा राहत आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, पौलाचे जीवन आरामदायी असे जीवन नव्हते. एकामागून एक अशा नवनवीन समस्यांना तोंड देणे आता त्याच्या अंगवळणी पडले होते. परंतु असे असतानाही त्याने सुवार्ता सांगण्याचे कमी केले नाही. स्वतःच्या जीवनातील परिवर्तनाच्या घटनेचा उल्लेख त्याने सेवा कार्यात मोठ्या अभिमानाने केला. खरोखरच पौल एका ध्येयाने ग्रासलेला असा आपणाला दिसतो. आज आपणामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्यांचा उपयोग आम्ही साक्ष देण्यासाठी करतो. काय आम्हाला ख्रिस्ताने निवडले आहे असा आमचा विश्वास आहे? सेवा कार्य करणे कदाचित आमचे स्वप्न असेल, परंतु त्यासाठी आम्ही कोणते कष्ट घेतले आहेत? आज आपण पौलाची उत्कटता, त्याचे ध्येय, त्याचा आवेशीपणा किमान काही प्रमाणात स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न कराल काय? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो. प्रभूजी, आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी तुझे संकल्प हे आमच्या हिताचे आहेत हे आम्हाला जाणून आलेलं आहे. आम्ही पौलाचं जीवन पाहिलं आणि प्रभूजी त्याच्या जीवनामध्ये तू कसा कार्यरत होता हे देखील आम्ही पाहिलं.
होय प्रभूजी, तो आवेश, ते ध्येय त्याच्या जीवनामध्ये त्यांनी शेवटपर्यंत तसंच ठेवलं. प्रभूजी, आज आम्ही आमच्या जीवनाकडे पाहतो. कदाचित आमच्यामध्ये तसा आवेश नसेल, कदाचित आमच्यासमोर तशी स्वप्न असतील, परंतु बापा आम्ही कृतीमध्ये कुठेतरी कमी असू. पण आज आम्ही तुला विनंती करतो बापा, संपूर्णपणे समर्पित होण्यासाठी प्रभूजी तुझी कृपा तू आम्हाला दे. आज आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आम्हाला तुझं सहाय्य, आम्हाला तुझं मार्गदर्शन हवं आहे, जे तू तुझ्या वचनांच्या द्वारे नेहमीच आमच्या समोर ठेवतोस. आम्ही खऱ्या अर्थाने तुझे आभारी आहोत. प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो असताना आज आम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो. होय प्रभूजी, अनेक लोक आहेत, वेगवेगळे आजार, त्रास, वेदना, दुखणं यांनी आजारी आहेत. प्रभूजी, त्या प्रत्येकाला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या विंदिलेल्या हातांचा स्पर्श प्रभूजी तू त्यांना कर. प्रभूजी, आज आम्ही सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करतो, ज्या कुटुंबामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे, ज्या कुटुंबामध्ये वाद आहेत, भांडणं आहेत, तंटा आहेत, इतकं की ते सर्व वाद कोर्टापर्यंत गेलेले आहेत. प्रभूजी, आज आम्ही या सर्वांसाठी तुझ्याकडं समंजसपण मागतो बापा, समजूतदारपणा मागतो. तुझी कृपा तू त्यांच्यासाठी देऊ कर. आणि प्रभूजी, त्यांचं अंतःकरण कठीण होऊ नये ही आमची विनंती, आमची प्रार्थना तुझ्या चरणांपाशी आहे. होय प्रभूजी, आज आम्ही सर्व लहान लेकरांसाठी प्रार्थना करतो. प्रभूजी, त्यांची वाढ तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या कृपेमध्ये होत राहू दे. आणि या लहान वयापासून प्रभूजी त्यांनी तुझ्यामध्ये वाढावं म्हणून त्यांच्यावरही तुझी कृपा असू दे. आज आम्ही त्यांच्या आईवडिलांसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभूजी, संतती हे तू दिलेलं धन आहे आणि म्हणूनच या धनाची योग्य रीतीने काळजी घ्यावी, योग्य रीतीनं त्यांचं पालनपोषण करावं. यासाठी प्रभूजी या आईवडिलांना तू विशेष असं सहाय्य कर. प्रभूजी, आज आम्ही सर्व वृद्ध लोकांसाठी प्रार्थना करतो, ज्यांना उठण्यासाठी, बसण्यासाठी, चालण्यासाठी त्रास आहेत. प्रभूजी, त्यांच्या पायांमध्ये वेदना आहेत. होय प्रभूजी, या सर्वांसाठी आमची विनंती आहे. प्रभूजी, त्यांचा तू आधार हो, त्यांना तू सहाय्य कर, त्यांना तू मार्गदर्शन कर आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभूजी उत्तम असं आरोग्य त्यांना तू देऊ कर. अंतःकरणामध्ये असलेल्या सर्व चिंता, काळज्या तू दूर कर, नाहीशा कर. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुझी शांती प्रस्थापित कर. होय बापा, आम्हाला ठाऊक आहे, तू प्रार्थना ऐकणारा जिवंत देव आहेस. तूच म्हणतोस की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. होय प्रभूजी, आज आम्ही विश्वासाने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आमची खात्री आहे, केलेली प्रत्येक प्रार्थना, विनंती प्रभूजी तू स्वीकारलेली आहेस आणि त्याप्रमाणे तुझ्या सर्व लेकरांना तू आशीर्वादितही करणार आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या सर्व विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.